ओके, हाय एव्हरीवन. सो आपण आत्ता स्टार्ट करतोय इंटरनल आर्किटेक्चर ऑफ 8086. आजचे दोन टॉपिक आपले ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. सो लेट्स ड्राईव्ह इन टू न्यू टॉपिक विच इज आर्किटेक्चर ऑफ 8086. सो आपल्याला हे माहिती आहे की आपला जो आर्किटेक्चर आहे मायक्रोप्रोसेसरचा तो दोन पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. वन इज BIU, which is bus interface unit, and second one is EU, which is our execution unit. So काय होतंय बस इंटरफेस युनिटमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल जी पण आपली मेमरी अँड इनपुट आउटपुट बेसिकली इन्स्ट्रक्शन, अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन हा BIU मध्ये फेच केलं जातं. ठीक आहे, इकडून हा फेच केला जातोय. समेशन मीन्स हा जो एक सिम्बॉल आहे त्यामध्ये काय होतं, फर्स्ट तर ते फिजिकल ॲड्रेस काउंट करून खाली येत आहे. सी, आधी पण जर तुम्ही बघितलं आपला जो आर्किटेक्चर आहे हा पूर्ण पाईपलाईनिंगच्या कॉन्सेप्टवर डिपेंड करतं. तुम्हाला पाईपलाईनिंग माहिती असेल, लाईक एक इन्स्ट्रक्शन, लाईक 2 स्टेज पाईपलाईनिंग, ज्यामध्ये एक इन्स्ट्रक्शन फॅच केलं जातं, सायमल्टेनियसली एक्झिक्यूट पण केलं जातं आणि प्लस डिकोड करून एक्झिक्यूट पण करतो आपण. ठीक आहे, त्यालाच बोलतो आपण बेसिक पाईपलाईनिंग. सो हे पाईपलाईनिंग फॉलो करतं आपलं आर्किटेक्चर पण. ठीक आहे, हे थोडं सेम दिसतंय ना सेगमेंट रजिस्टरसारखं, हे जे आपले 5 हे आहेत. सो ही डायग्राम वन ऑफ द इम्पॉर्टंट डायग्राम आहे पेपरसाठी पण आपला. तर हा टॉपिक पण थोडाफार इम्पॉर्टंट आहे त्या अनुसार. So 8086 architecture is divided into two primary units, as I told you. ठीक है, a process is known as pipelining that works simultaneously to speed up the process. मेन काम आपलं मायक्रोप्रोसेसर काय करतं, एकतर लाईक तुम्हाला माहिती आहे बेसिक एक्झिक्युशनसाठी हेल्प करतं. आणि का करतं ते, दॅट हेल्प्स अस टू स्पीड अप द प्रोसेस. जी पण आपली स्पीड आहे ती वाढवायला सगळ्यात जास्त हेल्प करतं आपलं मायक्रोप्रोसेसर. आणि ते कधी होणार, जेव्हा आपण पाईपलाईनिंग हा कॉन्सेप्ट त्यामध्ये यूज करू. ठीक आहे. Bus interface unit is responsible for external bus operation. It handles communication between microprocessor and outside the world, such as memory and input output. Of course, बस इंटरफेसमध्ये आपलं जे आउटसाईड मेमरी इंटरफेस आहे त्यांचा रिलेशन येतो. ठीक आहे, इथून जी पण आपली आउटसाईड जी मेमरी आहे और इन्स्ट्रक्शन हे सगळं फेच करायचं काम आपलं कोण करतं, BIU करतं. ठीक आहे. सो व्हॉट आर द की फंक्शन्स ऑफ BIU? फर्स्ट इज एक्सटर्नल डिवाइस इंटरफेस. ऑफकोर्स ते कनेक्शन प्रोव्हाइड करतं. इट प्रोव्हाइड द नेसेसरी इंटरफेस टू कनेक्ट द प्रोसेसर विथ एक्सटर्नल मेमरी अँड इनपुट आउटपुट डिव्हायसेस. ऑफकोर्स ते आपल्याला कनेक्ट करून देते बाहेर आउटर इनपुट आउटपुट डिव्हायसेस और मेमरीसोबत. Machine cycle management. It performs all necessary machine cycles such as memory read, memory write, input output read or input output write. ठीक आहे, इथे आपण जेव्हा इन्स्ट्रक्शन फेच करतो इकडे मेमरी रीड करतो, स्टोअर करतो स्टॅक्समध्ये, इंटरफेस कनेक्शन बनवतो दोघांमध्ये. आणि इकडे इन्स्ट्रक्शन बाईट क्यूमध्ये काय केलं जातं, फ्युचर जी पण आपली इन्स्ट्रक्शन आहे ती ऑलरेडी फेच केली जाते. ठीक आहे, हे बघू आपण इथे. पहिलं आपण खालचे पण नोट्स वाचून घेऊया. थर्ड काय करते, ॲड्रेस जनरेशन. इट जनरेट्स 20 बिट ऑफ फिजिकल मेमरी ॲड्रेस रिक्वायर्ड टू ॲक्सेस अप 1 MB ऑफ मेमरी. आपला जो BIU आहे काय करतोय, बेसिकली ॲड्रेस जनरेट करतोय 20 बिटपर्यंत. ठीक आहे, म्हणजे हा अख्खा जो पण हे असणार आहे मेमरी सेगमेंटेशन बोल चालेल, हा आपला 20 बिट ऑफ मेमरी ॲड्रेस जनरेट करतोय. ठीक आहे, ज्यामध्ये आपण 1 MB मेमरी स्टोअर करू शकतो. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन फॅचिंग. इट फॅचेस इन्स्ट्रक्शन फ्रॉम द मेमरी. ऑफकोर्स इकडे जे बाहेरचे आउटर मेमरीज आहेत आपले इनपुट आउटपुट डिव्हायसेस, आपली मेमरी सगळी जी आहे ती फॅच करायचं काम करतं आपलं BIU. आणि त्याचसोबत ते फ्युचर इन्स्ट्रक्शन पण सेव्ह करून ठेवतं, जेणेकरून आपलं सारखं बाहेर जाऊन फॅच करायची गरज नाही पडत. ठीक आहे.
Fifth point is data transfer. It facilitates the transfer of data from memory to input output devices and vice versa. काय करते ते डेटा आपण ट्रान्सफर करते मेमरी अँड इनपुट आउटपुट डिव्हायसेस. सपोज इथे जो आपला इन्स्ट्रक्शन आहे तो फेच पण करते आणि सपोज ती ऑलरेडी आपण घेतलेली आहे किंवा एक्झिक्यूट केलेली आहे और तो मेमरीचा असंच काही फायदा नाही आहे किंवा ती इनव्हॅलिड आहे सो ती परत पण टाकते. ठीक आहे, वाईस वर्सा लाईक डेटा ट्रान्सफर दोन्ही बाजूनी होते, दोन्ही बाजूने फ्लो आहे. Next is instruction queue maintenance. Of course, it maintains 6 bytes of instruction pre-fetch queue. It allows BIU to fetch future instruction while execution unit is busy executing one. See, इथे पण तुम्हाला बघायला भेटेल पाईपलाईनचा कॉन्सेप्ट आहे हा बेसिकली. इथे ते एक साथ लाईक सगळं एकत्र करता येते. इथे मेमरी फॅच करते, ठीक आहे, डेटा सेगमेंटमध्ये जातं आहे, हे सगळं सेगमेंटमध्ये तो पुढे चाललं आहे. प्लस त्याच्यासोबतच आपण इन्स्ट्रक्शन पण घेतोय, फ्युचर इन्स्ट्रक्शन इकडे स्टोअर करून ठेवतोय, ज्यासाठी आपण सारखं सारखं इकडे जायची गरज नाही आहे. आणि ही सगळी प्रोसेस होताना आपण खाली ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले इकडून जे एक्झिक्युशन युनिटमध्ये जाऊन ऑलरेडी एक्झिक्यूट होतं, म्हणजे हे सगळे प्रोसेस एकदम सोबत सुरू आहे, जेणेकरून आपलं टाईम इफिशियंट असणारे हे टाईम सेव्ह करू शकतो आपण. ठीक आहे, सो आपण आता हा वाला सेगमेंट काय काय बोलतात ते बघून घेऊयात. सेगमेंट रजिस्टर्स कोणते कोणते, हे जे आपले आहेत ना हे 4 रजिस्टर्स त्याला बोलतो आपण सेगमेंट रजिस्टर्स. ठीक आहे, सो मॅनेज दिस सेगमेंट रजिस्टर्स आर 16-bit रजिस्टर दॅट होल्ड स्टार्टिंग ॲड्रेस ऑफ स्पेसिफिक एरियाज. बेसिकली हे जे 4 आहेत आपले सेगमेंट्स हे काय करतात, ॲड्रेस स्टोअर करतात स्टार्टिंग एलिमेंट्सचे, स्टार्टिंग ॲड्रेस आपल्या मेमरीचे. ठीक आहे, स्पेसिफिक एरियाज तर कोणते कोणते एरियाज ते बघूया. कोड सेगमेंट काय करते, स्टोर्स प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स, जे पण आपले कोड रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपण कोड सेगमेंटमध्ये सेव्ह करणार आहे. ठीक आहे, सेकंड इज डेटा सेगमेंट. डेटा सेगमेंट काय करतोय, स्टोर प्रोग्राम व्हेरिएबल्स अँड डेटा, जो पण आपला बेसिक डेटा और ॲडव्हान्स डेटा तो सगळं स्टोअर करायचं काम डेटा सेगमेंटमध्ये होतं. नेक्स्ट इज एक्स्ट्रा सेगमेंट, ॲडिशनल स्टोरेज आहे डेटाचा जो पण काही तो स्टोअर करतो आपण एक्स्ट्रा सेगमेंटमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट इज स्टॅक सेगमेंट. स्टॅक सेगमेंटमध्ये काय करतो आहे, टेम्पररी स्टोरेज फॉर ॲड्रेसेस अँड डेटा, जो पण आपला टेम्पररी आहे लाईक नॉट फॉर फ्युचर, म्हणजे जस्ट आपण सेव्ह केलं लाईक टेम्पररी आहे, जो जास्त वेळ नसणार आहे आपल्यासोबत, तो स्टोअर करायचं काम करतं आपलं स्टॅक सेगमेंट. ओके, zoom it, you can see it guys. Next is instruction pointer, show the register list. Inst IP works with CS register to point exact address to the next. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन पॉइंटर काय करते, लाईक नावामध्ये त्याचं पॉइंटर आहे, पॉइंट आउट करते की कोणती इन्स्ट्रक्शन कुठे कुठे आपण सेव्ह करू शकतो. लाईक इथे जागा रिकामी आहे, लाईक हा आपला बॉक्स आहे, त्यामध्ये एखादी जागा रिकामी असू शकते, मग तिकडे पॉईंट करायचं काम करतं आपलं स्टॅक सेगमेंट. ओके, ही मेमरी आहे, सो बेसिकली इट पॉईंट्स की हां इकडे जागा आहे और इकडे जागा थोडीशी आहे मेमरी सेव्ह करण्यासाठी. तर हे जे काय काम आहे असेल ते करतं आपलं इन्स्ट्रक्शन पॉइंटर, पॉइंट आउट करतं ते. ठीक आहे, हे सगळे 5 एलिमेंट्स ह्याच्यामध्ये येतात BIU मध्ये. लेट्स सी नेक्स्ट. नेक्स्ट इज इन्स्ट्रक्शन क्यू. क्यू इज अ वॉट, फर्स्ट इन फर्स्ट आउट, बरोबर. फर्स्ट इन फर्स्ट आउट हा बेसिक त्याचा प्रिन्सिपल सोबत ते वर्क करतं. हा काय करतो, इन्स्ट्रक्शन फ्रॉम मेमरीज ॲडव्हान्स अँड स्टोर देम इन अ 6 byte इन्स्ट्रक्शन क्यू, म्हणजे ते ऑलरेडी फ्युचर इन्स्ट्रक्शन जे पण पुढचे ते 6 byteमध्ये स्टोअर करून ठेवतं. त्याचे फायदे काय आहेत आपले, लाईक ॲडव्हान्टेजेस, स्पीड इन्क्रीज होते. ठीक आहे, आणि हा एक पाईपलाईनिंगचा कॉन्सेप्ट दिसतो, लाईक दिस प्रीफेचिंग ऑपरेशन्स हॅपन इन पॅरलल विथ एक्झिक्युशन युनिट वर्क विच इज द फाउंडेशन ऑफ पाईपलाईनिंग इन 8086. लाईक सगळे जे प्रोसेस आहेत, एक्झिक्यूट करणं, इन्स्ट्रक्शन फॅच करणं सोबत आणि फ्युचर इन्स्ट्रक्शन पण फॅच करून 6 byte स्टोअर करणं, हे सगळं फंडामेंटल और फाउंडेशन दाखवतं पाईपलाईनिंगचं. ठीक आहे, सो आपला नेक्स्ट पार्ट आहे ह्याच आर्किटेक्चरचा विच इज एक्झिक्युशन युनिट. लेट्स सी दॅट फर्स्ट. ते काय बोलतं आहे, एक्झिक्युशन युनिट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिकोडिंग अँड एक्झिक्युटिंग इन्स्ट्रक्शन. ठीक आहे,
जे पण आपलं काय डिकोडिंगचं काम आहे की हा इन्स्ट्रक्शन कुठे कुठे जाईल, लाईक हा जो कंट्रोल सिस्टम आहे हा ना कन्फिगरेट करतं सगळं की ही इन्स्ट्रक्शन कोणती कोणती आहे. लाईक काय काय ॲडिशन असेल, अर्थमॅटिक जे लॉजिकल आहेत ते अर्थमॅटिक सेक्शनमध्ये पाठवतं. एखादं ऑपरेंट्सचा इन्स्ट्रक्शन असेल ते ऑपरेंट्समध्ये सेंड करतं. फ्लॅग रिलेटेड काहीतरी असेल तर ते फ्लॅगपर्यंत पाठवतं. लाईक दिस वर्क कॅन बी कॉल्ड ॲज डिकोडिंग. ते डिकोड करतं सगळे इन्स्ट्रक्शन्स आणि सोबत सोबत एक्झिक्यूट पण करून टाकतं. तर कसं करतंय बघूया. की फंक्शन्स फॅच अँड डिकोड. BIU मधनं जे पण इन्स्ट्रक्शन ते पुल करतं, ठीक आहे, डिकोड करतं आणि एक्झिक्यूट करतं थ्रू ALU. ALU इज अर्थमॅटिक लॉजिक युनिट. त्यामध्ये काय होतंय, परफॉर्म्स ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन्स. जे पण आपले कोणते कॅल्क्युलेशन आहेत मॅथमॅटिकल, अर्थमॅटिक, ते इथे होतं ALU मध्ये. कंट्रोल सिग्नल्स इज इंटरनल सिग्नल फॉर डेटा ट्रान्सफर अँड रिक्वेस्ट द BIU टू एक्सेस एक्सटर्नल मेमरी. लाईक सिग्नल सॉर्ट ऑफचं काम करतं हे, ठीक आहे. त्यानंतर आपलं स्टेटस फ्लॅग. इट कंटेन्स फ्लॅग रजिस्टर दॅट रिफ्लेक्ट्स द आउटकम ऑफ अरिथमॅटिक ऑपरेशन्स. वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट. पुढे आपल्याला आहे फ्लॅग रजिस्टर्स पण पण त्यामध्ये बेसिक काय करते, स्टेटस रिफ्लेक्ट करते की फ्लॅग रजिस्टर्स काय करते. लाईक जे पण आपण कुठलं ऑपरेशन करतोय, झिरो फ्लॅग घ्या, कॅरी फ्लॅग घ्या, या सगळ्याचे आउटकम्स ते हे स्टेटस फ्लॅगमध्ये शो करते. बेसिक हे जे आपले पहिले आहेत हे चार, ज्यामध्ये 8 बिटचा डेटा स्टोअर केला जातो, ह्याला बोलतो आपण जनरल पर्पज रजिस्टर्स. आणि जे हे खालचे एक्स्ट्रा चार आहेत त्याला बोलतो आपण स्पेशल रजिस्टर्स, ठीक आहे. सो हां, जनरल पर्पज रजिस्टर्स AX, BX, CX अँड DX कॅन बी यूज अ सेपरेट 8 बिट ऑफ रजिस्टर्स. सो इफ यू सी दिस, हा जो आपला एक आहे ना AH, हा 8 बिटचा आहे, हा पण 8 बिटचा आहे आणि दोघं मिळून 16 बिटचा आहे. लाईक हा जो अख्खा ब्लॉक आहे ना हा 16 बिट डेटा स्टोअर करतो, ठीक आहे. आणि हा स्पेसिफिक आपल्याला फक्त हा यूज करायचा आहे, तर हा स्पेसिफिक फक्त 8 बिटचा, लाईक 8 8 8 8 8 8 8. हे सगळे 8 बिट्स आहेत आणि हे सगळे कंबाईन एक एक लाईनचे 16 16 अँड 16. इनफॅक्ट हे पण सगळे 16च आहेत. बिट डेटा स्टोअर करते हे. फर्स्ट इज AX. आणि हां, ह्या लोकांना हा जर AX AL आणि AX मर्ज केला तर तो बनतो AX. लाईक ही अख्खा युनिट. या दोघांना जर ॲड केलं तर तो बनतो BX. म्हणजे लाईक ही पूर्ण 16 बिट युनिटला आपण BX बोलू. याला CX and this one is of DX. Okay, let's go forward. हां, 8 बिट ऑफ रजिस्टर्स तेच म्हणतो आपण त्यांना, हे चार आहेत विच कॅन बी यूज ॲज सेपरेट 8 बिट ऑफ रजिस्टर्स दॅट कॅन बी हाय अँड लो. लाईक ही साईड त्याची आपण हाय बोलू शकतो आणि ही साईड लो बोलू शकतो. हाय टू लो ट्रान्सफर होतं सगळं, ठीक आहे. AX इज अक्युमुलेटेड. एक्सला आपण ॲक्युमुलेटेड बोलतो. यूज फॉर अर्थमॅटिक लॉजिक अँड इनपुट आउटपुट ऑपरेशन इसेन्शियल फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन. जे पण आपलं अर्थमॅटिक डिव्हिजन आहे किंवा तो सम सॉल्विंग आहे, हे सगळं करायला कोण हेल्प करतं आहे, अक्युमुलेटरचे जे पण काही सम्सचे आहेत, लॉजिक बिल्ड कोड बोला, हे सगळं इथे स्टोअर केलं जातं, ठीक आहे. म्हणजे तो यासाठी यूज केला जातो. बेस रजिस्टर काय, ऑफन होल्ड मेमरी ऑफसेट ॲड्रेस. बेस ॲड्रेस फॉर डेटा ॲक्सेस. मी तुम्हाला आधी पण एक्सप्लेन केलं आहे की व्हॉट बेसिकली बेस ॲड्रेस या फिर ऑफसेट ॲड्रेसचं मिनिंग काय आहे. आपली ही मेमरी सेगमेंटेशन आहे, ठीक आहे. हो करू, हा ठीक. तर इकडे सपोज स्टॅक सेगमेंट आहे, इकडे जागा आहे डेटा स्टोअर करायची, मग इकडचा जो ॲड्रेस आहे लाईक ही जागा मोकळी आहे हे शो करण्याचं काम आहे ऑफसेट ॲड्रेस. त्यालाच बोलतो आपण ऑफसेट ॲड्रेस आहे, ठीक आहे. हा ॲरो आपल्याला दाखवते ऑफसेट ॲड्रेस शो करतोय हा ॲरो आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर इज बेस रजिस्टर, तेच काम करतं आपलं. ऑफन होल्ड्स मेमरी ॲड्रेस, मेमरी ऑफसेट ॲड्रेस, बेस ॲड्रेस फॉर डेटा ॲक्सेस, ठीक आहे.
Third one is count register. Acts as a loop, repetitive instruction, loop, shift and rotate. हे जे आपले 3 इन्स्ट्रक्शन आहे, लाईक तुम्हाला थर्ड युनिटमध्ये आहेत हे सगळे जे पण इन्स्ट्रक्शन आहे, लाईक रेपिटेटिव्ह आहे ना, हे सगळे जे पण इन्स्ट्रक्शन्स आहेत, जो पण काही डेटा आहे किंवा इन्स्ट्रक्शन आहे, ते सगळं सेव्ह करतं आपलं काउंट रजिस्टर. ठीक आहे. फोर्थ वन इज डेटा रजिस्टर्स. इट होल्ड डेटा ड्युरिंग इनपुट आउटपुट ऑपरेशन टुगेदर विथ AX. ठीक आहे. इट होल्स 32 बिट ऑफ डेटा. ठीक आहे. बेसिकली एक्स काय करतं, जे पण काय एक्सच्या हातात नाही आहे, लाईक जो मोठा डेटा आहे स्टोअर करण्याचा, तर तो जो पण मोठा किंवा लहान डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आहे, ते सगळं स्टोअर करतो आपण DXमध्ये. लाईक सायमल्टेनियसली DX AXला हेल्प करतो. बेसिक. ठीक आहे. आता बघूया आपण स्पेशल पर्पज रजिस्टर्सचं नेमकं काम काय. लाईक दोज आर स्पेशल रजिस्टर्स विच हेल्प्स अस टू काय म्हणतात त्याला, जास्त हेल्प करतं आपल्याला अजून चांगलं फीचर्स किंवा अजून चांगलं प्रोडक्टिव्ह राहायला. ठीक आहे. दीज प्रायमॅरिली यूज टू होल्ड ऑफसेट ॲड्रेस फॉर मेमरी रेफरन्सिंग. मी तुम्हाला सांगितलं की ऑफसेट ॲड्रेस नेमका असतो काय, लाईक आपला बेसिक ॲड्रेस किंवा तो पॉईंट आउट करतो की हा बाबा इकडे पण जागा आहे, तुम्ही इकडे स्टोअर करू शकता डेटा. ठीक आहे. FP, which is stack pointer, points to current top of the stack. It is used during push, pop, call and return function आहे बेसिकली. ते म्हणजे आता आपला हा स्टॅक आहे, तर स्टॅक सगळ्यात मोठा टॉप जो पॉईंट आहे त्याला पॉईंट आउट करायचं काम करतं आपलं स्टॅक पॉइंटर. टॉप स्टॅकला पॉईंट करतं ते. Second is base pointer. Holds the offset address of location in the stack segment. It allows random access to data stored in the stack. सो आता सपोज आपला डेटा हा सगळा भरलेला आहे. ठीक आहे. इकडे काहीतरी स्टोअर केलं आहे आपण, इकडे स्टोअर केलं आहे, पण मध्ये मध्ये स्पेस बाकी आहे तिथे काहीच नाही आहे. लाईक इकडे काही नाही आहे, इकडे पण काही नाही आहे. तर हे सगळं पॉईंट आउट करायचं काम करतं आहे कोण, बेस पॉइंटर. ठीक आहे. ज्यामध्ये रँडम ॲक्सेस कुठे भेटेल त्या स्टॅकमध्ये तिकडे डेटा स्टोअर करायचं हेल्प करतं आपल्याला स्टॅक पॉइंटर. ठीक आहे. हे दोन्ही पॉइंटर आहेत जे पॉईंट आउट करायचं काम करतं आहे, आणि हे दोन्ही इंडेक्स आहेत. तर बघा इंडेक्स काय आहे. सोर्स इंडेक्स यूज टू होल्ड दी offset address of the store's data, typically in this data segment and specifically string operations. So basic काय करतो आपला स्टॅक्स सोर्स इंडेक्स, आपला जो पण DS हा जो सेगमेंट आहे, तर जो पण कुठला ॲड्रेस आहे किंवा कोड आहे, बेसिकली ॲड्रेस बोलू शकतो आपण, हा सगळा स्टोअर करायचं काम कोण करतं आहे, सोर्स इंडेक्स. ठीक आहे. परत वाचू आपण एकदा. यूज टू होल्ड ऑफसेट ॲड्रेस ऑफ द सोर्स डेटा टिपिकली इन दी डेटा सेगमेंट स्पेसिफिकली फॉर स्ट्रिंग ऑपरेशन्स. म्हणजे आपण उलटं बोललो आहे, एस हा पण जो पण इंडेक्स आहे, हा सगळा जो पण काय त्यामध्ये कोड आहे किंवा इन्स्ट्रक्शन आहे, हा सगळा स्टोअर करतो डेटा सेगमेंटमध्ये. ठीक आहे. इकडे हे दोन्ही रिलेटेड आहेत थोडेफार. डेस्टिनेशन इंडेक्स काय करतं आहे, यूज टू होल्ड ऑफसेट ॲड्रेस ऑफ डेस्टिनेशन टिपिकली इन दी एक्स्ट्रा सेगमेंट. मग जो पण थोडाफार ॲड्रेस आहे ऑफसेट ॲड्रेस, हा स्टोअर करतोय आपण एक्स्ट्रा सेगमेंटमध्ये. कोणता एक्स्ट्रा सेगमेंट बरं आठवा. नॉट इन द एक्झिक्युशन युनिट बट इन दी BIU विच इज बस इंटरफेस युनिट. म्हणजे इकडे जो आपला एक्स्ट्रा सेगमेंट आहे, जो एक्स्ट्रा मेमरी स्टोअर करतोय, त्यामध्ये जी पण कोणती स्टोरेजचं काम आहे त्याला हेल्प करतं आपलं डेस्टिनेशन इंडेक्स. ठीक आहे. ये वाला यूज टू होल्ड ऑफसेट ॲड्रेस ऑफ द डेस्टिनेशन टिपिकली इन दी एक्स्ट्रा सेगमेंट. ते बेसिकली आपला जो पण ऑफसेट ॲड्रेस आहे, लाईक हां ही जागा मोकळे बाबा, तर हे सांगायचं काम कोण, हे सांगणार कुणाला, तो जाऊन हे सांगायचं काम करणार ते जाऊन एक्स्ट्रा सेगमेंटला. तो सांगतो एक्स्ट्रा सेगमेंटला की हां इकडे आहे अजून मेमरी किंवा इकडे मेमरी आहे, ही इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं काम करतं ते ESमध्ये एक्स्ट्रा सेगमेंटमध्ये. ते करतं आपलं डेस्टिनेशन इंडेक्स. सो दॅट्स इट फॉर दिस. लेट्स डिस्कस दिस वन.
Thank you, guys.